नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या कविता शिकवलेल्या कविता आवडलेल्या या पुस्तकातील शंकर वैद्य लिखित मुंबईचे कावळे हे प्रकरण वाचित आहे. शंकर वैद्य लिखित मुंबईचे कावळे. मुंबईतल्या कावळ्यांचे जीवन आता बदलले आहे, सुधारले आहे. माणसांच्या संगतीने माणसे बदलतात असे म्हणतात. कावळे मात्र बदललेत हे खरे आहे, विशेष आहे. त्यांची घरे तर पहा, ती आता नुसती काटक्यांची नाहीत. रेडिओच्या एरियल्सच्या चोरलेल्या तारा, रस्त्यात सापडलेले प्लास्टिकचे कागद, प्लास्टिकच्या वायर्स, तुमच्या आमच्या सज्जातल्या दोऱ्यांवरचे हँगर्स, नायलॉनचे जम्पर्स, जमलेच तर ब्रेसियर्स, साऱ्यांचा सदुपयोग त्यांनी करून घेतला आहे. नायलॉनच्या गोड उभेत कावळ्यांची पोरे मोठी होत आहेत, शहाणी होत आहेत. कावळ्यांनाही आता कळू लागले आहे राजकारण. गल्ली गल्लीत स्थापन झाले आहे त्यांचे एक एक युनियन. मनाविरुद्ध घडू द्या, कावळे खवळून उठतात, गिल्ला करतात, मोर्चे काढतात, धाडी घालतात. माणसांचे प्राण तळमळत असतानाही मनात असेल तरच कावळे पिंडाला शिवतात, नाहीतर सारे संप पुकारतात, दुरून गंमत बघत बसतात. सकाळ झाली की कावळे उठतात, कावकाव करतात, इमारतींच्या मागे फेकून दिलेले उष्टे हक्काने खायला एकत्र जमतात. त्यांना मिळतात आता मॉडर्न ब्रेडचे तुकडे, पॉम्फ्रेटचे तुकडे, मारून टाकलेले उंदीर, अंड्यांची टरफले आणि इतर अनेक चवदार गमती जमती ज्या त्यांच्या बापजात्यांना माहीतही नव्हत्या. कावळे पितात म्युन्सिपाल्टीच्या नळांतून वाहून जाणारे पाणी, ताडीच्या झाडांवर बांधलेल्या मडक्यांतून तिथल्या तिथेच पितात चोरून ताडी कोणी. कावळ्यांचे पोलीस गुपचूप बघतात, अनावर झाले तर स्वतः जाऊन पितात. संध्याकाळी काय करावे हे कावळ्यांनाही कळत नाही. बसतात इमारतींच्या गच्च्यांवर घोळक्या घोळक्यांनी, इतरांची टिंगल करीत त्यांच्या वासू नाक्यावर. काही लागतात घारींच्या मागे, पण ते जितक्याच तितकेच. पळवतात कोणी कोवळणीच्या टोपलीतली मासे, गाडीवरच्या शेंगा. कावळ्यांचा पुढारी घोषणा करून सांगतो, भूक लागली की प्रत्येक जणच होत असतो नंगा. रात्र झाली की कावळे घरी परततात, त्यांच्या सहकारी सोसायट्यात. पण त्यांना झोप येत नाही, कारण त्यांना प्रायव्हसी नाही. म्युन्सिपाल्टीचा दिवा थेट पोचलेला असतो त्यांच्या घरापर्यंत. तिसऱ्या चौथ्या मजल्यावरचे प्रकाशाचे झोत उतरत असतात त्यांच्या बिछाण्यापर्यंत. त्यातूनही कावळे मार्ग काढतात. त्याच प्रकाशात ते कानगोष्टी करतात. रेडिओवर लागलेली विविध भारतीची रंगतदार गाणी ऐकत ऐकत झोपी जातात. कावळ्यांचे जीवन आता बदलले आहे यात शंका नाही. त्यांची मरण्याची रीतही बदलली आहे, हेही खोटे नाही. पूर्वी कावळे कसे मरत कोणास कधी कळले नाही. आता ते मरतात विष घालून मारलेले उंदीर खाऊन, गिरण्यांच्या धुरांड्यामधला विषारी वायू पिऊन, विजेच्या तारांचा धक्का खाऊन. कावळ्यांचे जीवन बदलले आहे, त्याचीच ही एक छोटीशी खूण. यापूर्वीही कविवर्य शंकर वैद्य यांनी पक्ष्यांबद्दलच्या काही भावरम्य कविता लिहिल्या आहेत. काव्यात्मक प्रतिमांतून आणि प्रसरणशील शब्दांतून आपल्या अनुभवाशी संवाद साधणाऱ्या अशा त्या कविता आहेतच. मी पाहिला आहे एक खंड्या पक्षी, चिवचिव त्या शब्दांना माया लावणारा. मी पाहिला आहे एक पारवा पक्षी, पिसांवरती आकाशाला झेलू बघणारा. कुहू कुहूचा सतत ताल, संथपणे येहून लाट, आर्त मनाचा भिजवित काठ. पिंजऱ्याच्या दांडीवर बसून पोपट बोलू लागला की झाडांना फुटू जायची नवी पालवी. कुठून तरी पक्ष्याचा मधुर आवाज येतो आहे. साधीच हाक, आवाजात आर्तता आहे. ही सखीला घातलेली साद असावी. वैद्यांच्या अशा पक्षी कवितांपेक्षा मुंबईतले कावळे ही पक्षी कविता वेगळ्या बाजाची आहे. कल्पना चमत्कृती हे या कवितेचे वाचता वाचतानाच आकळणारे वैशिष्ट्य आहे.
इतरत्र आढळणाऱ्या त्यांच्या भावकवितांतील काव्यात्म प्रतिमा या कवितेतून लुप्त झाल्या आहेत. कल्पना चमत्कृतीच्या अनुभव देणाऱ्या येथील प्रतिमा भावात्म अनुभवांपेक्षा विपरीततेचा प्रत्यय देत असतात. कवितेचे शीर्षक आहे मुंबईतले कावळे, पण कविता वाचता वाचता हे मुंबईतले कावळे, मुंबईतली माणसे हे पर्यायी शीर्षकही सुचवित असतात. म्हणजे कविता मुंबईतल्या कावळ्यांची आहे आणि मुंबईतल्या माणसांची. कविता आहे कावळ्यांच्या बदललेल्या सुधारलेल्या जीवनाची आणि कविता आहे माणसांच्या बदललेल्या सुधारलेल्या जीवनाची. आणि तशी मुंबई बहुबाका या बदललेल्या सुधारलेल्या शहराची. कावळे केवढे क्षुद्र आणि माणसे केवढी भद्र, पण ही क्षुद्रता आणि भद्रता सूचकतेनं एकत्रित बांधायची ही कल्पना चमत्कृती. हा सूचक रूपक बंध तसा भन्नाटच, आणि या रूपक बंधात कवितेचा अंगबंधही साधून जात असतो, तोही झकासच. या गंधबंधात प्रारंभापासूनच डोळे मिचकावीत केलेली जी मिश्किलपणाची नम्र विनोदी झाक आहे ती तर खास दाद घेणारी. माणसांच्या संगतीने माणसे बदलतात या अवतरणातील सुविचार सदृश विधानापुढील पूरक पंक्तीत असे म्हणतात. ही त्या सुविचारी विधानाच्या खरे खोटेपणाची मिश्किली आहे. माणसांच्या संगतीने कावळे मात्र बदललेत हे खरे आहे, हे पुढील विधान विशेष आहे, हे अर्धपंक्तीतील पूरक या स्तिमित मिश्किलीत भर टाकत असते. या 4 ओळींच्या जणू कविता सार सांगणाऱ्या प्रास्ताविक खंडानंतर या बदलांची सुधारणांची यादी विस्ताराने सुरू होते. सुरुवात कावळ्यांच्या घरापासून होते. त्या गतकाळातील काटक्यांच्या घरट्यांपेक्षा ही वेगळीच घरे, माणसांच्या घर संस्कृतीचा संदर्भ सूचित करणारी ही घरे, 21-22व्या शतकातील आधुनिक सामुग्रीने बांधलेली घरे, रेडिओच्या एरियल्स, चोरलेल्या तारा, प्लास्टिकचे कागद, प्लास्टिकच्या वायर्स, दोऱ्यांवरचे हँगर्स, नायलॉनचे जम्पर्स आणि ब्रेसियर्स ही सारी आधुनिक माणसांच्या घरात दारातील सामुग्री, यातले काही चोरलेले, काही रस्त्यावर सापडले, काही तुमच्या आमच्या सज्जातले, हे तसे माणसांचे विशेष. या सर्वांचे करते ते लबाडखोर कावळे, माणसांसारखेच, आणि ते नायलॉनचे जम्पर्स आणि जमलेच तर ब्रेसियर्स, कावळ्यांची रसिकता, माणसांचीही आंबट शौकी. या सगळ्या पंचपंक्तीतील नामसामुग्रीला पुढील अगदी समासाला लागून सुरू होणाऱ्या दीड पंक्तीत क्रियापदी पूर्णविराम दिले जातात. त्या सगळ्या सामुग्रीचा कावळ्यांनी माणसांसारखाच सदुपयोग करून घेतला आहे. त्यांची पिल्लेही नव्हे तर पोरे जम्पर ब्रेसियर्सच्या गोड नायलॉनी उभेत मोठी होत आहेत आणि त्या माणसांच्या पोरांसारखीच शहाणी होत आहेत. माणसांच्या घरात त्यांची पोरे मोठी होत होत शहाणी होतात, मग कावळ्यांची पिल्ले घरट्यातच काव चाव करीत उडू लागतात असे कसे होईल? तीही कावळपोरे शहाणी होत आहे. दुसरा खंड कावळ्यांच्या म्हणता म्हणता सरळ माणसांच्या राजकारणात घुसला आहे. गल्ली गल्लीत कावळे एकत्र जमतात. कुणी आगळी केली तर त्वेषाने फडफडत काव काव करतात. मनात असेल तरच मृतात्म्यांच्या साठीच्या पिंडाला शिवतात, नाहीतर दुरून गंमत बघत बसतात. हे आपण नेहमीच बघत असलेले कावळ्यांचे चित्रण. पण त्यांना येथे माणसांच्या तत्सदृश राजकारणात ओढल्यामुळे कल्पना चमत्कृतीची बहार उडवली जाते. कावळ्यांना आता माणसांसारखेच राजकारण कळू लागले. त्यांची गल्लोगल्ली माणसासारखी वेगवेगळी युनियन्स स्थापन झाली आहेत. ते माणसांसारखेच मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टींविरुद्ध, अन्यायाविरुद्ध खवळून उठतात, मोर्चे काढतात, धाडी घालतात, नाही नाही खाणार नाही अशा स्वरूपाच्या घोषणा देत संप पुकारतात. आणि त्याचबरोबर दुसरीकडे कुणाचेही प्राण कितीही तळमळत असले तरी त्याकडे दुर्लक्ष करतात, नाहीतर केवळ गंमत बघतात. सारं काही माणसांच्या राजकारणासारखंच. येथे आणखी एक सूचित गंमत. गेल्या माणसाचा प्राण कावळा पिंडाला शिवेपर्यंत तळमळत असतो
आणि जमलेल्या आप्तांचा प्राणही तळमळत असतो कावळ्याचा पिंड स्पर्श बघून हुश्य होण्यासाठी आणि पोटात पेटलेली भूक शमवण्यासाठी. तिसऱ्या खंडात आता मुंबईतील कावळ्यांची आणि माणसांचीही हक्काने मिळणारी, त्यांच्या बापजाद्यांना माहीत नसलेली, मॉडर्न माणसांनी मॉडर्न इमारतीतून मॉडर्न पद्धतीने फेकून दिलेले मॉडर्न ब्रेकफास्ट, मॉडर्न ब्रेडचे तुकडे, पॉम्फ्रेटचे तुकडे, अंड्याची टरफले मॉडर्न माणसांनी विषाच्या गोळ्या देऊन वा जीवघेण्या पिंजऱ्यात पकडून मारलेले मॉडर्न उंदीर, अशा या मॉडर्न ब्रेकफास्टनंतर घ्यावयाचे मॉडर्न पाणी, मडक्यात दगड टाकून वर वर येणारे घोडभर पाणी, गेल्या त्या भूत जमान्यातील गोष्टी. हे कावळे पितात म्युन्सिपाल्टीच्या नळातून वाहून जाणारे अगदी घागरभर पाणी आणि इतर अनेक सूचित चवदार गमती फेकून दिलेल्या बाटल्यात तळाला शिल्लक राहिलेली बियर, व्हिस्की, शॅम्पेन, गावठीही आणि ही तर समोरच ताडीच्या झाडावर बांधलेल्या मडक्यातून तिथल्या तिथेच कोणी कावळे पितात चोरून ताडी. आणि कावळ्यांचे माणसासारखेच पोलीस बसतात, गुपचूप बघतात, अनावर झाले तर स्वतःच जाऊन पितात. अशा या चवदार गमती. पुढील खंड उभे करतो आपल्यासमोर पोरी बाळींची टिंगलटवाळी करीत बसलेली, कुणी पोरींच्या पाठीमागे लागलेली आपल्या वासू नाक्यावरील आपली वासू मंडळी. पण प्रत्यक्षात कविता बोलते कावळ्यांबद्दलच. हे कावळ्यांचे वासूही याबाबतीत कमी नाही. संध्याकाळ येते रिकामी, काय करावे सुचत नाही, कळत नाही. मग बसतात ते इमारतींच्या गच्च्यांवर घोळक्यांनी गप्पा गोष्टी करीत काही बाही. या मिश्किल कवितेला त्यांच्यात दिसतात त्यांच्या आणि माणसांच्याही पोरीबाळींची टिंगल करीत बसलेले वासू कावळे. मध्येच कोणी घारींच्याही पाठीमागे लागलेले असतात, माणसांच्या वासूसारखे. पण सगळे कावळे काही असले नाहीत. पोटासाठी काळजी करणारे, दिवसभर उडून फिरून थकलेले, काहीच न मिळालेले, पळवतात कोणी कोळणींच्या टोपलीतले मासे, गाडीवरच्या शेंगा. असे असताना येथे आणला जातो एक उघडा नागडा मार्क्स, सुडे सुर्वे नारायणाच्या सुरात गात येणारा. भूक लागली की प्रत्येकजण होत असतो नंगा, अशी त्या गाण्यातील तत्वज्ञानात्मक गांभीर्याची फोडणी कावळ्यांच्या पुढाऱ्यांच्या घोषणेच्या रूपातील मिश्किलच. सकाळपासून रात्रीपर्यंत, संध्याकाळपर्यंतच झालं आता मुंबईतल्या कावळ्यांची रात्र सांगायची. त्याच्यातही असतात मुंबईतील अद्यावत माणसांच्या अद्यावत सहकारी सोसायट्यांसारख्याच अद्यावत सहकारी सोसायट्या. त्या अद्यावत माणसांच्या अद्यावत टेरेसवरील व समोरील त्यांनीच निगा राखलेल्या वृक्षराजीवरील सामूहिक काकनिवासासाठीच्या बिनभिंतीच्या सहकारी सोसायट्या. म्हणायचं झालं तर तशा बऱ्याचशा माणसांसारख्याच, पण यातील कावळ्यांना माणसांसारखी डाराडूर झोप येत नाही. कारण बिनभिंतीच्या या उघड्या टेरेस वृक्षावरील सहकारी सोसायट्यात या कावळ्यांना प्रायव्हसी नाही. कारण म्युन्सिपाल्टीचा दिवा थेट पोचलेला असतो त्यांच्या घरापर्यंत. तिसऱ्या चौथ्या मजल्यावरचे प्रकाश झोत उतरत असतात त्यांच्या बिछाण्यापर्यंत. त्यावेळी माणसे काळोखात आणि कावळे मात्र प्रकाशात. ते फक्त कानगोष्टी करतात. खरंच एवढेच. फार तर रेडिओवर लागलेली विविध भारतीची रंगदार गाणी ऐकत ऐकत झोपी जातात उभ्याच या 5व्या रात्रखंडात. आणि अखेर जातसिही ध्रुव मृत्यू. मुंबईतील माणसांना अटळ, मुंबईतील कावळ्यांनाही अटळ. पण पूर्वी कावळे कसे मरत कोणास कधी कळले नाही. मात्र आता ते मरतात कसे ते कळते असे. विष घालून मारलेले उंदीर खाऊन, गिरण्यांच्या धुरांड्यामधील विषारी वायू पिऊन, विजेच्या तारांचा धक्का खाऊन. आणि माणसे कविता असेच सुचवीत असते. कीटकनाशक विषांनी माखलेल्या अन्नांना खाऊन, गिरण्या वाहनांच्या धुरांड्यामधील विखारी गॅस पिऊन, विजेच्या तारांचा, धावत्या गाड्यांचा धक्का खाऊन पिऊन. मुंबईतली माणसे अशी मरतात आणि मुंबईतले कावळे
तसे मरतात. एकूण काय, मुंबईतील कावळ्यांचे जीवन मरण बदलले आहे, सुधारले आहे. मुंबई बाका या शहराचे जीवन मरण बदलले आहे, सुधारले आहे. अशा प्रकारे प्रास्ताविक खंडात प्रारंभालाच ते माणसांच्या संगतीचे, कावळ्यांच्या संदर्भातले मिश्किल विशेष विधान, कविताभर उपहास उपरोधाचे हलके फुलके धक्के देत घेत अगदी शेवटपर्यंत खेळवत ठेवले आहे. या टिपणात प्रारंभालाच विधान केले आहे की शंकर वैद्य यांच्या भावकवितेत आढळणाऱ्या काव्यात्मक प्रतिमा या वेगळ्या बाजाच्या कवितेतून नाहीशा झाल्या आहेत. म्हणजे दोन वस्तूंचा न्यास साधणाऱ्या, एक अनुभव दुसऱ्या अनुभवात रूपांतरित करणाऱ्या संयुक्त प्रतिमा येथे नाही, किंवा त्या प्रतिमायुगिले स्पष्टपणे येथे नाही. म्हणजे काव्यात्मक कार्य करणारे सममूल्यतेचे रूपक तत्व येथे स्पष्टपणे दिसत नाही. मर्ढेकर प्रणित भावनानिष्ठ समतानता येथे स्पष्टपणे दिसत नाही. येथे प्रेस्कॉट, बियर्ड्सले, कोलरीज, प्रभाकर पाध्ये आदींनी ज्या मानसिक प्रतिमा, मेंटल इमेज म्हटल्या आहेत, त्या संवेदनात्मक अनुभव देणाऱ्या, काहीशा एकेरी अनुभव देणाऱ्या प्रतिमा बहुंशाने आढळतात. पण प्रत्यक्ष कवितेतील शब्द वाचकांच्या मनात जरी कावळ्यांच्या संबंधित या मानसिक प्रतिमा उभ्या करीत असल्या आणि मजेदार संवेदनात्मक अनुभव देत असल्या, तरी सूचकतेने माणसांच्या संबंधितही तशाच व वेगळ्या प्रतिमा उभ्या करीत असतात. अशी ही कावळे माणसे स्वरूपाची दुहेरी वीण, दुहेरी प्रतिमा संघटन, काव्यात्मक कार्य करणारे रूपक तत्वच अधोरेखित करीत असते. कधी कधी ही वीण सूचकतेने दुहेरी, तिहेरी किंवा त्याहीपेक्षा अधिकाधिक वीणेचा अनुभव देत असते. आजचे मुंबईतले कावळे या एकाच प्रतिमेतून कालचे मुंबईतले कावळे, आजची मुंबईकर माणसे, कालची मुंबईकर माणसे, आजची मुंबई, कालची मुंबई, नको असलेली मुंबई, हवी असलेली मुंबई, अशा अनेक सूचित प्रतिमांचे संघटन येथे होत असते. म्हणजे साधर्म वैधर्म्याच्या सममूल्यतेचे ते रूपक तत्व येथे असतेच. दुसऱ्या खंडातील आजच्या कावळ्यांची घरे ही प्रतिमा माणसांची दगडविटांची घरे, कालच्या कावळ्यांची नुसत्या काटक्यांची घरटी, आजची रेडिओ एरियस तारा, प्लास्टिक कागद, हँगर्स आदी आधुनिक सामुग्रीची घरटी घरे, बायकांच्या नायलॉनी जम्पर ब्रेसियर्सची गोड ऊब देणारी कावळा कावळीची उबदार घरेच. अशा प्रत्यक्ष आणि सूचित प्रतिमांचं संघटन कवितेला रूपक तत्व बहाल करीत, काव्यात्मक कार्य करीत अनेकांगी ध्वन्यार्थाचा अनुभव देत असते. असेच प्रत्यक्ष आणि सूचित प्रतिमांचे संघटन कविताभर पसरल्याचा प्रत्यय ही कविता देत असते. कावळ्यांची पिल्ले आणि माणसांची पोरे, गल्ली गल्लीतील माणसांची युनियन्स आणि गल्ली गल्लीतील कावळ्यांचे जमाव, माणसांचे अन्यायाविरुद्धचे घोषणा मोर्चे आणि कावळ्यांची मनाविरुद्धची काव काव फडफड, माणसाचे काही मिळवण्यासाठी केलेले संप आणि कावळ्यांचा पिंडाला न शिवण्याचा केलेला निश्चय, कालचे शिळ्या भाकरीचे तुकडे आणि आजचे ताजे मॉडर्न ब्रेड, कालचे डबक्यातले मडक्यातले घोट घोट पाणी आणि आजचे फुटलेल्या नळातील भळाभळा वाहणारे पोटभर पाणी, चोरून ताडी पिणारे कावळे आणि चोरून दारू ताडी पिणारे माणसांचे पोलीस, वासू नाक्यावरील माणसांची वासू पोरे आणि गच्च्यांवर जमणारी कावळ्यांची वासू टोळकी, पोरींमागे लागणारे माणसांचे वासू आणि घारी मागे लागणारे कावळ्यांचे वासू, मुंबापुरी ठाई ठाई बसलेल्या सहकारी हाऊसिंग सोसायट्या आणि गच्च्या झाडांवर बसलेल्या कावळ्यांच्या सहकारी निवास सोसायट्या, माणसांची बंद बेडरूममधील काळोखातील सुखनिद्रा आणि कावळ्यांची उघड्यावरच्या प्रकाशातील प्रायव्हसी नसलेली उभ्या उभ्याच चाललेली उडती अर्धनिद्रा, माणसांच्या देहगोष्टी आणि कावळ्यांच्या कानगोष्टी, अशा अनेक प्रत्यक्ष आणि सूचित प्रतिमांचे बंहंशी विपरीत संबंधांवर, वैधर्म्यावर आधारलेले संघटन या साऱ्यातील रूपक तत्व कल्पना चमत्कृतीचा नर्म विनोदी अनुभव देत वाचकाला
हलक्या फुलक्या विश्वात नेत असते. कावळ्यांचं सांगता सांगता मुंबईतील माणसांचे, मुंबई शहराचे बदललेले रूप दाखवित असते. मात्र कवितेच्या अखेरीला कावळे व सूचित माणसेही मरतात. विषारी अन्न खाऊन, विषारी वायू पिऊन, विजेरी धक्के खाऊन या सूचित साधर्म्याने कवितेचे गंभीरतेत पर्यावसन होत असते. मिश्किली रस्ता रस्ता मुंबईतील जगण्याचे विदारक मरणरूपही उघड्यावर आणून ठेवले जाते. शेवटली ही छोटीशी खूण अस्वस्थ करणारी ठरत असते. या संपूर्ण कवितेत संगत, गोड ऊब, प्रकाश झोत, रंगदार गाणी, खवळून, अनावर, भूक, जीवन, मरण असे भावकाव्यात आढळणारे प्रसरणशील शब्द अधूनमधून बेताबेतानेच येतात. येथे बहुसंख्येने आढळतात काटक्यांची घरे, चोरलेल्या तारा, दोऱ्यांवरचे हँगर्स, युनियन्स, उंदीर, इमारती, टोपल्या, गाड्या, सहकारी सोसायट्या, पोलीस, नळ, गिरण्या इत्यादी शब्द ज्यांना एरवी प्रसरणशील शब्द असे म्हणता येणार नाही. पण या एकेरी अर्थवाचक मूळ शब्दांमध्ये अंगभूत नसलेली सूचक प्रसरणशीलता प्राप्त होत असते, जिचे स्वरूप वरील परिच्छेदात विशद केले आहे. ती कवी प्रतिभेच्या कल्पना चमत्कृतीजन्य आंतरबाह्य रचनाबंधाची किमया असते. कावळे खवळून उठतात, गिल्ला करतात, मोर्चे काढतात, धाडी घालतात, पिंडाला शिवतात, संप पुकारतात, दुरून गंमत बघतात. कावळे उठतात, कावकाव करतात, खायला एकत्र बसतात. कावळे घरी परततात. तिसऱ्या चौथ्या मजल्यावरचे प्रकाश झोत उतरत असतात. त्यातूनही कावळे मार्ग काढतात, कानगोष्टी करतात, रंगतदार गाणी ऐकत झोपी जातात आणि आता मरतात. अशा अधूनमधूनच्या रचनेतील वर्तमानी क्रियाकालवाचक लयतालाचा नाद संवेद्य झोका सुखद ठरत असतो. या कवितेचे दृश्य रूप. कावळे सकाळी जमतात गल्ली गल्लीत, एकत्र विखुरलेलेही. संध्याकाळी कुणी इमारतींच्या गच्च्यांवर, कुणी झाडांच्या शेंड्यांवर, कुणी उंच आकाशात आडवे तिडवे उडत असलेले. रात्री गच्च्यांवर, झाडांवर, पानांवर उभ्या उभ्याच अर्धनिद्रा घेत असलेले. आपल्याच मनमुक्त स्वैरछंदात जमणारे, बसणारे, फिरणारे, उडणारे, झोपणारे आणि काव काव करणारे तालात, लयात. हे मुंबईतले कावळे अगदी बोरिवली, अंधेरी, दादर, गिरगाव, कुलाबा, तिकडे चेंबूर, सुनाभट्टी, मुलुंड, इकडे नॅशनल पार्क, दहिसर, अख्ख्या मुंबईभर सर्वत्र इतस्ततः बसणारे, फिरणारे, उडणारे, एकत्रित विखुरलेलेही. मग या कवितेचे दृश्य रूपही असे स्वैरबंधमुक्त छानदिष्टपणे इतस्ततः विखुरलेले, पसरलेले मुंबईतल्या कावळ्यांच्याच वर्तमानी क्रियाकालवाचक रूपाचे प्रतिबिंब त्याच तालाचे आणि लयीचे. धन्यवाद.